नमस्कार. आता परत आज बागात आलो. थोडं काम करायचं होतं. काम काय करायचं होतं आपल्याला आज खोडं धुवायचे होते बागाचे. त्याच्यासाठी आपण 22 हमला आणि प्रोप्लेन हे कॉम्बिनेशन घेतो. कारण की वातावरण खूप खराब आहे. वरचे पानं फळं त्या पद्धतीने आपण स्प्रे घेतोय जपतोय त्याच पद्धतीने खोड पण खूप महत्त्वाचा विषय. कारण की वातावरण खराब असल्यामुळं सारखं ओलं राहून तिथं पण बऱ्यापैकी बॅक्टेरिया जमा होतं. त्याच्यानंतर आपण फळ छाटणी केली, वॉटर शूट काढले तर त्या जखमा वगैरे होतं त्याला. त्यामुळे या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. दुसरा विषय की वरती जर फळ खराब झालं तर ते आपण तोडून टाकू शकतो. पण खाली खोडाला जे 2 प्रकारचे प्रामुख्याने आजारी ते म्हणजे पिनहोल बोरान आणि मर रोग. या 2 गोष्टींना जर झाल्या तर आपलं पूर्ण झाडच त्याच्यामध्ये जातं. त्याच्यामध्ये पण जो पिनहोल बोरान आहे तो पण एका झाडापर्यंत मर्यादित राहतो. पण जो मर रोग आहे तो जवळपास टोटल म्हणजे शेजारची पूर्ण म्हणजे गल्ली आणि शेजारची झाडं पूर्ण घेऊन बसतं. त्याच्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण बाग लावतो त्याच्यामध्ये बाग लावल्यानंतर ज्यावेळेस आपण पहिली कटिंग करतो 6 महिन्यांनी किंवा 5 महिन्यांनी, ती कटिंग कोणती राहते? एक तर सिंगल खोडा असतं आपण खोड धरतो किंवा 3-4 खोडा असले तरी. तर तेव्हापासूनच आपल्याला जेव्हा आपण कटिंग करू, जेव्हा वॉटर शूट काढू तेव्हा खोडं धुणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता खोडं धुवायची तुम्हाला दाखवतो, बाकीची माहिती पण सांगतो. तर अशा पद्धतीने आता ही 3 पद्धतीचे औषधं हमला 22 आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आता या औषधं आपण याच्यामध्ये घालून घेतली. जेवढा टाईम आपल्याला स्प्रे द्यायला लागतो तेवढाच टाईम खोडं त्याच्यातच टाकत ते डबा न्यायचा आहे घरी. मित्रांनो या बघा अशा पद्धतीनं एकदम ट्रॅक्टर चालवायला आणि अशा पद्धतीने करता आलो. फळं बघू शकता. बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या मदतीनं धुवून घ्यायचं. वाच कर बंद एक जण ट्रॅक्टर चालवायला आणि पाठीमागून या अशा पद्धतीने खोडं धुवायचे. खोडं धुवायला गंचा वापर करायचा जेणेकरून पूर्ण खोड कवर होतं. आता गल्ली आडगल्ली इकडून पण खोडं धुवीत चालू आणि परत त्या बाजूनं पण खोडं धुवीत चालू. अशा पद्धतीने हे काम आपल्याला करायचं आहे. कारण की आपण वरती जे हे करतो काय वरती फळांवरती आपण स्प्रे वगैरे करतो ते स्प्रे थोडा कमी पडला तर आपण फळ खराब झालं तर फळ काढू शकतो. पण झाडाला खाली 2 प्रकारचे जे आजार आहे मर रोग आणि आपलं हे काय म्हणतात त्याला पिनहोल बोरान, हे जर झाले तर तुमचं पूर्ण झाडच त्याच्यात जातं. त्याच्यामुळं फळं धरल्यानंतर महिन्यातून 2 वेळा तरी स्प्रे झाली पाहिजे. आणि त्याच्या आधी जेव्हा तुम्ही वॉटर शूट काढशाल जेव्हा कटिंग करशाल तेव्हा त्याचं आपण हे काय म्हणतो त्याला खोडं धुतली पाहिजे. तर अशा पद्धतीने जेवढा वेळ स्प्रे मारायला लागतो तेवढाच वेळ खोडं धुवायला लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला खोडं धुवायची. खोडं धुवायला आपण आता सुरुवातीला दाखवलं तुम्हाला हमला 22 आणि प्रोक्लेन हे 3 प्रकारचे औषधं घेतली. त्याच्यानंतर दुसरा फायदा की खालीसुद्धा जे खोडाजवळ जे आजूबाजूला हे स्प्रेमुळं काय होतं औषध उडतं तिथली पण बुरशी बऱ्यापैकी हे होती कवर होऊन जाते. तर त्यामुळं तो पण एक प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातो. अशा पद्धतीनं हे बघा सुंदर फळं आपल्याला आता रेडी. एक 20-25 दिवस राहिले बागाला जायला. हे तुम्ही बघू शकता. तर चांगली साईज वगैरे पाऊस म्हणजे प्रमाण खूप जास्त आहे. पण आपण काटा छाटणी केल्यामुळं स्प्रे वगैरे व्यवस्थित जात आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय एवढा काय वाटत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने कारण की झाड जर गेलं तर झाड त्या ठिकाणी परत लावल्यानंतर ते झाड कधीच म्हणजे होतच नाही असं समजा. एक लावल्यापासून 3 महिन्यापर्यंत जर तुम्ही झाडं जर बदलली किंवा सांधीत राहिलं तर ते तिथपर्यंत होऊ शकतं. पण त्याच्यानंतर झाड जर म्हणजे तिथून झाड गेलं आहे मर रोगाने किंवा पिनहोल बोराने याचं तिथं दुसरं झाड परत येत नाही. मग दरवर्षी जर अशा आपले 2-2, 4-4 झाडं जात राहिली तर तो आपलीच नुकसान आहे. त्याच्यामुळे एवढी काळजी नक्की घ्या. खोडं ज्या पद्धतीने वरती आता काल आपण वरती स्प्रे घेतला बुरशीनाशक कीटकनाशक तर त्याच पद्धतीने आज खाली खोडं धुवून घ्यायची. याच्यानंतर परत एक 15 ते 20 दिवसांनी परत आपल्याला एकदा खोडं धुवून घ्यायची. तर चला
तर मित्रांनो पाऊस आला त्याच्यामुळे थोडं थांबलो. तर माल बघू शकता, प्रॉब्लेम काहीच वाटत नाही. अशा पद्धतीने एकदम माल अजून एक 15 ते 20 दिवस मालाला बाकी आहे. तोपर्यंत सुधारलं तर मार्केट पण सुधारलं. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचशाच कमेंट आहे जमिनीविषयी येत आहे. जमीन कोणती तर मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की पूर्ण काळी जमीन आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. फक्त पाण्याचा निचरा करणं आहे जमीन, म्हणजे जमिनीला पूर्ण स्लोप आहे. त्याच्यामुळं काय होतं का पाणी निघून जातं. आता तुम्ही बघू शकता की एवढं याचं आसार आहे ट्रॅक्टरचं, तरी पाणी त्याच्यामध्ये नाही. पाणी थांबलं तरच प्रॉब्लेम आहे. पाणी जर गेलं, निघून गेलं तर काय अडचण नाही. आणि जे मर रोगाविषयी मी तुम्हाला सांगितलं, तो मर रोग शक्यतो काळ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात हे करतो. त्याच्यामुळं खोडं धुणं खूप गरजेचा विषय आहे. त्याच्यामुळं महिन्यातून ज्यावेळेस फळ पकडतो त्यावेळेस 2दा, आणि त्याच्या आधी महिन्यातून एकदा तरी आपण खोडं धुतलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने आता बागेची कंडिशन आहे, वातावरण खूप खराब आहे. त्याच्यामुळं ज्यांचे बाग द्यायला आहे त्यांना द्यायल्याशिवाय पर्याय नाही, किंवा जे बाग द्यायला वगैरेचे ते पण गेले पाहिजे. आणि राहिला मार्केटचा विषय, तर मार्केट कोणालाच माहिती नाही, पुढं वाढेल किंवा याच्यापेक्षा पण कमी होईल ते काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट की आता जे मार्केटमध्ये फळं जात आहे ती बऱ्यापैकी खराब आहे. नक्कीच त्या खराब फळांमुळं मार्केट डाऊन होणार आहे. शेतकऱ्याला पण पर्याय नाही, ज्यांना द्यायची वेळ आली त्यांना द्यावंच लागतं आहे. कारण की ठेवले बी तर ते एक तर फुटून जाते किंवा जास्त प्रॉब्लेम येतो. आणि जे खराब आहे त्यांना ते देणं भागायचे. तर अशा पद्धतीने बघू मार्केटचं काय होतं काही नाही. आता माल आपला जवळपास बऱ्यापैकी रेडी, तर आता हे काम आपलं चालू आहे.